आणि आता गुगल मॅपप्रमाणे आम्ही 1 मिनिटात पोचतोय, म्हणजे हेच असावं. इंद्रायणी नदी आहे, इंद्रायणी. हेच आहे आमचं लोकेशन, आजचं डेस्टिनेशन. तर बघूया पार्किंग कुठे आहे आणि मग राळची बोलूया कुठे जायचं आहे आपल्याला ते. हे देऊळ आहे, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. पॅराग्लायडिंग करतात एवढी पटेली. सकाळी मस्त क्लायमेट होता आणि आता ऊन लागून मग तर गरमी वाढली आहे. श्री क्षेत्र आळंदी, ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. आणि पोचलो. हे देऊळ आहे, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. चला जाऊयात. हे जे आहे त्याच्या आतल्या बाजूलाच समाधी आहे आणि तिथून जसं बाहेर येत आहेत सगळे. पहिले उघडून बघ. सगळं फिरून आलो, चावी गाडीलाच. दर्शन घेऊन जवळजवळ 1 तास गेला आपल्याला आरामात. 45 मिनिट्स गेले. त्या नदीच्या काठावर आलो इकडे. घाट बोलतात ना, इंद्रायणी नदीच्या घाटावर. खूप मस्त बनवलेलं आहे. समोर पण बघा ना तिथे. कसे बघतायत गाडी. चला निघूया इथून. थोडासा काहीतरी नाश्ता कर आणि मग निघू घरी. मुलं किती खुश होत आहेत गाडी बघून. मस्त आहे जागा, बनवलं मस्त आहे. इथे आलेलो आम्ही मगाशी. ते सगळे आंघोळ करतायत त्या पाण्यात. ते एवढी थंडी वाजते आणि तरी लोक एवढ्या थंडीत त्या पाण्यात उतरून आंघोळ करतात. तर एक चांगलंसं हॉटेल बघूया नाश्ता करायला.
8 वाजायला आले. आम्हाला यायला 3 सव्वा 3 तास लागले. 2 ब्रेक झाले त्यामध्ये, एक चहाचा आणि मी एक पेट्रोल भरायला थांबलो, तो एक ब्रेक झाला. आता जाताना मला वाटतं 4 तास तरी लागतील. अरे लोणावळ्याच्या ट्रॅफिकचा काही भरोसा नाही. आणि इथून पण पुण्यामधून बाहेर पडायला ट्रॅफिक तर असणारच आहे. स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण, भाग्यच बोलायचं. आम्ही जाताना या रोडने गेलेलो का. संभाजी महाराज, स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण. संभाजी महाराजांचा विजय असो. चला बघू आता, चांगलंसं हॉटेल मिळालं तर थांबू. कारण आम्ही जेवढे हॉटेल्स बघतोय एक पण हॉटेल चालू नाही आहे, सगळी बंद आहेत हॉटेल्स. यू टर्न कर. रस्ता बंद आहे. हा कोणता पिकअप ट्रक चाललाय. टाटाची आहे का महिंद्राची आहे. यू टर्न मारला त्यामुळे नाही कळलं. आता आम्ही लागलो परत हायवेला. हा तर तो सिग्नल आला. लेफ्ट मारलं की आपण जो कोल्हापूरला जातो तो रस्ता लागणार. आणि राईट लोणावळा. मुंबई 133, लोणावळा 36. गणपती बाप्पा मोरया. मला तर असंच वाटतं हे सगळ्या बघून ना, मी किती टाईम नंतर ह्या रोडवर आलो आहे. ह्या बाजूला हल्ली आलोच नाही आहे. पॅराग्लायडिंग करतात. आणि हा पॅच माझा खूप फेवरेट आहे. हा असा स्ट्रेट मग तिकडून राईट टर्न घेऊन त्या घाटातून खाली उतरतो ना, तेव्हा व्ह्यू खूप जबरदस्त आहे. हा बघा, हा व्ह्यू काय मस्त वाटतं बघायला. या स्विफ्टच्या नंबर प्लेटवर काय लिहिलंय बघा. नाव लिहिलंय, नंबर गायब आहे. एवढी पटेली. आलंय आपलं हॉटेल. ओके सर, लगा दो, बस लगा दो, जहाँ मिला वहाँ दबा दो. मोर 82 किलोमीटर्स टू गो. 2 तास. आता 2 तास दाखवतोय. सकाळी आम्ही 1.5 तासात आलेलो. 1 hour later. तर निघतोय आता रामकृष्ण हॉटेलमधून. आणि भूक एवढी लागलेली की मी काहीच शूट केलंच नाही. म्हणजे शूट करायला विसरलो. जसं आलं तसं खाल्लं. हे थोडंसं ट्रॅफिक आहे या जंक्शनपर्यंत, मग पुढे नसणार. हा मेन सिग्नल आहे लोणावळ्याचा. हा एकदा क्रॉस झाला की पुढे तेवढंसं ट्रॅफिक नाही मिळत. आत्ताच बोललेलो पुढे ट्रॅफिक नसतं म्हणून. मॅपमध्ये थोडंसं दिसतंय, बघूया केवढं आहे. निघालो बाबा. व्हॅली व्ह्यू. आत्ता पण खूप हवा चालू आहे सकाळसारखी. बघा ना, झाडं बघा ना कशी हलत आहेत. काय स्पीडने हवा चालते. आम्ही चाललोय एक्सप्रेसने.
हा रस्ता आवडतो मला, म्हणजे इथून घाटातून उतरण्यापेक्षा इथून लगेच उतरायला होतं. आणि ते क्रॉस विंड एवढी चालू आहे ना, गाडी हलते पूर्ण. खोपोली हार्ली आहे, हार्ली. टायर केवढा आहे बघा, आमच्या स्कॉर्पिओचा टायर आहे. एक्सप्रेस हायवेवाला ब्रिज आला, या ब्रिजच्या खालून एक्सप्रेस हायवे जातो. हा ब्रिज आला ना की मला असं वाटतं चला आता जवळ आलो. पळसपे फाटा आला. एकदा पळसपे फाटा आला की घाटकोपर कधी येतं मला कळतच नाही. म्हणजे माझा तर रोजचा रस्ता आहे, त्यामुळे मला असं झालं नाही की पळसपे आलं म्हणजे आलं घर आलं असं होतं मला. तरी त्यामध्ये अंदाजे 35 किलोमीटरचा डिफरन्स आहे. पळसपेवरून माझं घर 35 किलोमीटर असणार, कदाचित त्यापेक्षा जास्त पण असेल. पण तो रस्ता एवढा पाठ झाला आहे त्यामुळे मला तो लांब नाही वाटत. सकाळी मस्त क्लायमेट होता आणि आता ऊन लागून मग तर गरमी वाढली आहे. भारी. चलो बाय बाय पाम बीच रोड. अभी ट्रॅफिक वाला रस्ता आ जाएगा. आणि मला एवढी झोप येते ना, एवढी झोप येते, डोळे बंद होत आहेत. मी कशी बाईक चालवते माझं मलाच माहिती आहे. कारण काल सकाळी उठल्यापासून झोपलोच नाही आहे आत्तापर्यंत. काल रात्री पण नाही झोपलो. रात्री 3 वाजता उठून निघालो. आता जाऊन जो क्रॅश होणार आहे बेडवर, मी पण आणि राल्फ पण. राल्फ पण बोलत होता माझी घरी जाऊन झोपणार आहे. फ्लाईट उडते. इंडिगोची आहे काय? नाही इंडिगोची नाही. राल्फचं प्रसाद. चलो अजून काय नव्हतं ना. चलो बाय. तर अशा प्रकारे आपली राईड कंप्लीट झाली आहे आणि आम्ही आलो आहे 12 वाजता रिटर्न. 12 वाजून 11 मिनटं. 3:15ला निघालेलो. म्हणजे 9 तासाची राईड झाली आपली. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा माझ्या चॅनलला. आणि हां, मी जे सकाळचे रात्रीचे जे व्हिडिओज आहेत ते मी माझ्या नवीन कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केले आहेत. मी नवीन कॅमेरा घेतला आहे, हा बघा, DJI Action 5 Pro. तर आजच्यासाठी एवढंच ठेवूया. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.